कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे पुंडरी वरदाय श्री नामदेव तुकाराम महादेव, नाथ भगवान की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रस्तुत प्रवचन सेवेसाठी माझ्या माहितीनुसार आदरणीय महाराजांच्या कृपेने पहिल्यांदा संधी मला मिळते आणि गेली कित्येक वर्ष व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, भाषण स्पर्धेच्या माध्यमातून असेल, महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचं व्यासपीठ जिंकून आलेला एक वक्ता आणि त्याला अध्यात्माची गोड लागली। आम्ही कोरोनाच्या कालावधीत सन 2019च्या वेळी जेवणे महाराज देवाची आळंदी त्यांच्याकडे ऑनलाईन क्लासवर त्या अध्यात्माचं सगळं अभ्यास, कारण आपल्या भागामध्ये तसे वर्ग नाहीत आणि संसार आणि त्या संसारातनं प्रमाण आणि परत नोकरीची जबाबदारी, समाजकार्याची आवड, जसं इथं सरांचं कार्य आहे अगदी त्याच पद्धतीनं माझं गाव कुर्णी, या कुर्णी गावामध्ये वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा, तिथले नित्य नियमानं होणारे कार्यक्रम म्हणजे दर अमावस्येला आमच्या इथं कीर्तन सेवा असते, महाप्रसाद असतो। खाली असणारं दत्त मंदिर, तिथं दत्त जयंतीचा सोहळा, ते कार्यक्रम असतातच। त्याचबरोबर 7 वर्षापूर्वी गणेश मूर्ती बसवली, त्या गणेश मूर्तीच्या निमित्तानं दर संकष्टीला संगीत भजनांचं आयोजन आणि आत्ता महादेवाची पिंड आणि गणेश मूर्ती त्याचबरोबर सर्प अशा 3 मूर्ती गेल्या शुक्रवारी आमच्या इथं प्राण प्रतिष्ठापना केली। म्हणजे 3 मंदिरांच्या जे नियोजन कमिटी आहे, संयोजन कमिटी आहे, त्याच्यामध्ये अग्रेसरांना भाग असल्यामुळे लहानपणापासून या क्षेत्राची थोडी आवड होती आणि म्हणून कोरोनाच्या कालावधीमध्ये योगायोगानं त्या जेवणे महाराजांच्या बरोबर संपर्क आला आणि ऑनलाईन प्रशिक्षणातून प्रवचन आणि कीर्तन या विभागाकडे थोडंसं वळण्याचं भाग्य मला लाभलं। असो, सदर प्रस्तुत प्रवचन सेवेसाठी आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं मिळालेला हरिपाठातला अभंग, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे, नर अथवा नारी होका दुराचारी, सुखी गाता हरी पवित्र, पवित्रते कुळधन्य त्याची माय, हरी सुखे गाय नित्य नेमी, कामक्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते, वैष्णवाचे गुह्य काढीले निवडून एका जनार्दने हरी बोला। बघा, नाथ महाराजांचा असणारा हा अभंग आहे थोडक्यामध्ये। ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भूती दुःख कैसे। ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी बालवयामध्ये ज्ञानेश्वरी जी लिहिली, आपण जी सांगितली म्हणतो, त्याच्यामध्ये जे वर्णन आहे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली किंवा गीताशास्त्र सांगितलं आणि मग अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण कुठं भेटले, ओळखीला हरी साठविला पोटी। मी ह्या मुद्द्यावर बोलतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला साक्षात देव या उद्देशाने, त्यावेळी परिस्थिती काय होती बघा, कुरुक्षेत्रावर एका बाजूला पांडवांचं सैन्य होतं, दुसऱ्या बाजूला कौरवांचं सैन्य होतं। हे युद्ध होऊ नये असं श्रीकृष्णांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी त्या युद्धाच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या घरी म्हणजे दुर्योधनाकडे गेले होते। ते तुझे नातेवाईक आहेत, चुलत बंधू आहेत, त्याला थोडी जमीन दे। पण दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णांचं हे म्हणणं ऐकलं
नाही. कौरव आणि पांडव या दोघांच्या मधलं पंचांचं काम भगवान श्रीकृष्णाने युद्ध होण्यापूर्वी केलेलं होतं. पण त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाला दुर्योधन काय म्हणतोय, पाहुण्याने काय करावं, याच्या घरी उपीट खावं, त्याच्या घरी शिरा खावा, दोघांना टाटा करून निघून जावं. जे भाऊबंधाच्या भांडणामध्ये पाहुण्याने पोहोचलं. आणि मग दुर्योधनानं न ऐकल्यामुळं भगवान श्रीकृष्णाने पांडवांची बाजू घेतली, दुर्योधनाने सैन्य मागितलं आणि कुरुक्षेत्रावर ज्यावेळी दोन्ही बाजूला, एका बाजूला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतायत, दुसऱ्या बाजूला कौरवांचं सैन्य आहे, आणि अशा वेळी युद्धाला सुरुवात होत असताना अर्जुनाच्या मनामध्ये थोडासा भ्रम निर्माण झाला. मला वाटतंय गीतेच्या 10व्या अध्यायातला पहिला श्लोक, भूय एवो महाभाव शृणु मे परम वचाः यते अहम प्रियमानाय वक्ष्यामि हितकामय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना मी तुला जे गीताशास्त्र सांगणार आहे ते तू नीट ध्यान देऊन ऐक. आता गीतेमध्ये एकूण 18 अध्याय, 1 ते 9 अध्यायांना आपण पूर्वखंड म्हणतो, 10 ते 18 अध्यायांना आपण उत्तरखंड म्हणतो. पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत अर्जुनाची ऐकण्याची क्षमता किती आहे याची तपासणी भगवान श्रीकृष्णाने केली. आणि 10व्या अध्यायाच्या प्रारंभापासून 18व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ते गीताशास्त्र सांगितलं. मग कुरुक्षेत्रावर ज्यावेळी पांडवांचं आणि कौरवांचं सैन्य समोरासमोर आलं, त्यावेळी अर्जुनाच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला की मी ज्यांना मारणार आहे ते माझे सगळे सोयरे आहेत, ते माझे चुलत बंधू आहेत, ते माझे नातेवाईक आहेत, ज्यांच्याबरोबर मी लहानपणी खेळलो बागडलो ते माझे मित्र आहेत, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली ते गुरु द्रोणाचार्य, त्यांच्यावर मी जर बाणांचा वर्षाव केला तर माझ्या हातून पाप घडेल. आणि मग माझ्या नातेवाईकांच्यावर, माझ्या गुरूंच्यावर मी बाणांचा वर्षाव केला आणि हे युद्ध जिंकलं तर मला असला विजय नको. आणि म्हणून अर्जुन रथातनं ज्यावेळी खाली उतरू लागले त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने जे शास्त्र सांगितलं त्याला आपण काय म्हणतो, गीताशास्त्र. आणि हे गीताशास्त्र सांगितल्यानंतरच तो हरी ते गीताशास्त्र अर्जुनानं आपल्या पोटात साठवलं. तिथं हा संदर्भ येतो. थोडक्यात, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. म्हणजे अर्जुनाला तो हरी तिथं भेटल्यानंतर अर्जुनाला तिथून पुढे युद्धात जय प्राप्त होत गेला, त्यांच्याकडे कसलंही दुःख राहिलं गेलं नाही. मग आता हे असं गीताशास्त्र, असं तत्वज्ञान पुढे म्हटलेलं आहे, नर अथवा नारी होका दुराचारी सुखी गाता हरी पवित्र तू. बघा, नर अथवा नारी म्हणजे पुरुष किंवा स्त्री असेल. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता निर्माण होण्यामागचं शास्त्र, तत्वज्ञान, गीताशास्त्र जे सांगितलं ते गीताशास्त्र आणि प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून कोणालाही सांगावं का? बर, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे गीताशास्त्र सांगितलं ते अर्जुनाला का सांगितलं? पांडवांचा थोरला भाऊ युधिष्ठिर त्याला सांगितलं नाही, स्वतःचे वडील वसुदेव त्याला सांगितलं नाही, स्वतःची आई यशोदा असेल तिला सांगितलं नाही, कौरवांना सांगितलं नाही. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनालाच गीताशास्त्र का सांगितलं? मग आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून तो हरी साठवण्यासाठी हे गीताशास्त्र कोणालाही सांगावं का? ऐकणाऱ्याला सांगावं की नाही ऐकणाऱ्याला सांगावं? ऐकणाऱ्याला सांगावं. पण ऐकणारा कसा असावा? अर्जुन हा ऐकणाऱ्यांचा 7वा राजा होता. बघा, विषयाकडे जातो. ऐकणारा कसा असावा? अर्जुन हा ऐकणाऱ्यांचा 7वा राजा होता. महाराज, पहिला राजा कोण? ऐकणाऱ्यांचा पहिला राजा, जगातला 7वा राजा अर्जुन. बघा, आटाटी वाटाटी किलवल नावाचे 3 राक्षस होते. आटाटी, वाटाटी आणि किलवल नावाचे 3 राक्षस होते. आटाटी दरवाजावर ग्राहकाच्या स्वागताला उभा राहायचा. त्याने खानावळ काढली होती त्या काळामध्ये, राक्षसांची खानावळ. तो दरवाजावर उभा राहायचा. वाटाटी वेटरचं काम करायचं आणि किलवल स्वतः अन्न बनायचं. त्या खानावळीमध्ये
एखादा मनुष्य त्या गावातला जेवायला आला की आताच्या दरवाजावर त्याचं स्वागत करायचा, जाऊन टेबलवरती बसला, किलवण अन्न झालेला असायचा, वाट्यात ते जेवणाचं ताट आणून त्या मनुष्याच्या समोर ठेवायचा आणि मग त्या मनुष्यानं ते अन्न ग्रहण केल्यानंतर किंवा तो घास खाल्ल्यानंतर अन्नाच्या रूपानं किलवण पोटात जात होता. पोटात गेल्यानंतर किलवण त्या मनुष्याचं पोट फाडून बाहेर यायचा, त्या मनुष्याला मृत्यू प्राप्त व्हायचा आणि मग तिघं राक्षस त्याचा मांसाहार करायचे. अशी यांची खानावळ चालू होती. आटाटी वाटाटीने किलवण. गावभर बातमी झाली की या खानावळीमध्ये जो जेवायला जातो तो मनुष्य परत येत नव्हता. असं या खानावळीत कशा पद्धतीचं अन्न मिळते? कारण एकदा गेलेला मनुष्य परत येत नाही. दृष्टांत कशासाठी द्यालोय? अर्जुन हा ऐकणाऱ्यांचा 7वा राजा होता, तर पहिला राजा कोण? ही गोष्ट एका ऋषींच्या कानावर गेली आणि ते महामुनी ऋषी त्या खानावळीमध्ये आले. आटाटीनं त्यांच्या दरवाजावर स्वागत केलं, जाऊन टेबलावर बसले. किलवण अन्न झालेला होता, त्याने अन्नाची फरमाईश केली. त्याबरोबर वाटाटी वेटरचं काम करत होता. ते भरलेलं भोजनाचं ताट घेऊन त्या महान ऋषींच्या पुढ्यामध्ये आणून ठेवलं. त्या ऋषीने अन्नाचा पहिला घास घेतला. किलवण अन्नाच्या रूपाने त्यांच्या पोटामध्ये आणि मग महाराजांनी एक घास खाल्यानंतर, त्या ऋषी मुनींनी एक घास खाल्यानंतर सहज आपल्या पोटावरनं हात फिरवला. त्यांच्या हाताची ताकद अशी होती की किलवण आतच मारला गेला, त्याला का बाहेर येता आलं नाही. आणि मग किलवण पोट पाडून बाहेर आला नाही म्हटल्यावर जो वेटरचं काम करत होता वाटाटी, त्याला शंका आली आणि मग तो हल्ला करू पाहत होता ऋषींच्यावर. तर ऋषीने त्याला शाप देऊन मारला. कोणाला? वाटाटीला. राहिला कोण? दरवाजावर असणारा आटाटी. बराच वेळ झाले ऋषी जेवणाला गेले, पण ह्या दोघांनी मला अजून जेवणाला बोलवलं नाही. काय भानगड झाली काय की म्हणून तो बघायला आला, तर हे दोघही जिवंत नाही. ते बघून तो आटाटी रस्त्याला धावू लागला. ऋषी मुनी त्यांच्या पाठीमागनं धावू लागले आणि तो मग आटाटी जाऊन समुद्रात लपला. आणि मग त्या आटाटीला मारण्यासाठी या ऋषीने अख्खा समुद्र प्राशन केला. तो ऐकणाऱ्यांचा पहिला राजा अगस्त्य ऋषी. तसं अर्जुन हा ऐकणाऱ्यांचा 7वा राजा होता. मग भूय एव महाभाव शृणु मे परम वचः येते अहं प्रियमानाय वक्ष्यामि हितकामया. 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला जे गीताशास्त्र मी सांगणार आहे, तू मला जे साठवणार आहे, आतापर्यंत तुझं मी अवधान बघण्याचं काम केलंय आणि मग हे गीताशास्त्र तू मी जे सांगणार आहे आणि तू जे साठवणारच आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे? तुला युद्धात जय प्राप्त होणार. आणि तुला युद्धात जय प्राप्त झाला तर मला समाधान प्राप्त होणार. बघा, भूय एव महाभाव शृणु मे परम वचः येथे अहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकामया. मग हे गीताशास्त्र नर अथवा नारी हो का दुराचारी सुखी गाता हरी पवित्र तू. मग आत्ताच्या समाजाला आम्ही तत्वज्ञान सांगत असताना कुणालाही सांगावं का? अर्जुनाला त्या शास्त्राची त्या परिस्थितीमध्ये गरज होती, श्रवण करण्याची त्याची क्षमता होती, म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ते गीताशास्त्र सांगितलं. तसं हे तत्वज्ञान, हे गीताशास्त्र आमच्या नर आणि नारी, पुरुष आणि महिला यांना गरज असेल तर प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून ते गीताशास्त्र सांगावं. आणि मगच त्यांना काय होणार आहे? सुखी माता हरी पवित्र तू. त्याने ते आत्मसात केलं, प्राशन केलं तर त्याला ते सुख प्राप्त होणार आहे. मग आता आपल्याकडं आजच्या समाजामध्ये काय परिस्थिती आहे? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीताशास्त्र सांगितलं, तो ऐकणाऱ्यांचा राजा होता. मी मागाशी प्रश्न केला, आम्ही हे गीताशास्त्र ऐकणाऱ्याला सांगावं की न ऐकणाऱ्याला सांगावं? ज्याला गरजू आहे त्याला सांगावं, त्यानेही ते आत्मसात करावं. पण हे गीताशास्त्र सांगत असताना मला एक सांगा, आईकडे दूध असतं, आईकडं दूध असतं. दूध गोड आहे म्हणून आईनं राखून ठेवावं की मुलाला पाजावं? मुलाला पाजावं. बरं, दूध मुलाला पाजलं म्हणून आईने त्या मुलाला म्हणावं का मी तुला दूध पाजलं, माझं तुझ्यावर उपकार आहे? नाही, ते तुझं कर्तव्य. म्हणजे आमच्याकडे गीताशास्त्र सांगण्याचं तत्वज्ञान असेल
तर ते आम्ही समाजाला द्यावं, पण समाजाचं कर्तव्य सुद्धा काय, ते आत्मसात करण्याचं कर्तव्य पाहिजे. आणि मग त्यांनाच ते काय होणार आहे, सुखी गाता हरी पवित्र तो, त्यांनी ते आत्मसात केलं तर ते पवित्र होणार आहे. आता दुसरा मुद्दा, ऐकणारा कसा असा. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी वेळ देऊन तुम्ही बसताय, तन मन आणि धन गुरु दत्तात्रयांचे चरणी असेल, विठुमाऊलीचे चरणी असेल किंवा शंभूरायांचे चरणी असेल, ज्या सेवेमध्ये तुम्ही येताय, जी 15 दिवसात 1 दिवसाची सेवा असेल, त्यावेळी जे कानावर पडणारं आहे, जे मनामध्ये बिमणारं आहे, जे हृदय आत्मसात करणार आहे, ते कुठल्या चित्तानं, कुठल्या मनानं किंवा कोणत्या समाधानाने आपण आत्मसात केलं पाहिजे, ते कसं ऐकलं पाहिजे, ते अंगीकृत कसं केलं पाहिजे. कारण आजच्या समाजाला ती नितांत गरज आहे. आजच्या समाजाला ती नितांत. आमचं कसं झालंय, रस्त्यानं जात असताना आपण सहज जात असलो बघा, त्या मोटरसायकलच्या मागे जसं कुत्रं लागते, त्या कुत्र्याचे त्या मोटरसायकलशी काही देणं घेणं नसतंय आणि आपण आपलं स्पीड वाढवतो. म्हणजे त्यालाही कळत नाही आणि ह्यालाही कळत नाही. आपण नको त्या ठिकाणी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हे शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते गरजू नसतो, त्यालाही गरज नाही, सांगण्यालाही नाही. एक दाखला म्हणजे झाडाच्या खोडाला एक म्हणजे वेडं बसलेलं होतं, झाडाला टिकून वेडं बसलेलं होतं. एकटा असं वैरणला चालू होता, त्याच्या हातामध्ये इळा होता, त्याच्या हातामध्ये इळा होता. त्या वेड्यानं सहज हात वरती उभारला, ह्याने इळा तिथंच टाकला, काही संबंध आहे दोघांचा. त्यानं हात नुसता वर केला, हातामध्ये दगड होता, त्याने वेळा हातातनं खालीच टाकला, कारण इळा दगड मारला आणि तो पळायला लागला. वेड्याने इळा हातात घेतला आणि त्याचा पाठलाग चालू केला. झालं, पळत 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 दोघं पळू लागले आणि झालं कसं, एका दगडाला धडकून हा मनुष्य पडला. वेडा हातात इळा घेऊन त्याच्याजवळ आलं, हा घाबरला. वेड्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, शिवलो का नाही बघून. काय संबंध आहे. आपल्या समाजाची अवस्था ती आहे, आपण नको त्या गोष्टीच्या पाठीमागं लावतो. कसं झालंय बघा, आपण गॅसवर शेगडीवर दूध ठेवतो, शेगडी ऑन करतो आणि मग त्याला उष्णता लागली, त्याला अग्नी दिला की दूध ओतून जातं, त्याच्यावर साय निर्माण होते. आता साय निर्माण झाल्यामुळे आपल्याला खरं दूध दिसतं का, नाही. तसं वाईट विचाराची साय तुमच्या आमच्या डोक्यामध्ये जमा झाल्यामुळे आम्हाला भगवंत भेटत नाही, त्यामुळे आम्हाला सुख प्राप्त होत नाही. मुद्दा लक्षात घ्या. वाईट विचाराची साय, आपल्या संध्याकाळी घरी येणारा आपला नवरा लिजिंग खेळत येणारा असावा का पायात पाय अडकळत येणारा असावा, कामावरून संध्याकाळी घरी येणारा. तर आपणही म्हणतो पती हाच परमेश्वर. या म्हणजे हरिपाठातल्या या अभंगावरून थोडंसं इकडं वळतोय मी, पती हाच परमेश्वर. पण आमच्या पतींचं पाय किती प्रामार्थिक आहेत की ते दर्शनाच्या पात्रतेचे आहेत. आपल्या घरी एखादी ज्ञानेश्वरी असावी, आपल्या घरी हरिपाठाचं पुस्तक असावं, आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये तुळस असावी, संध्याकाळच्या वेळी आपण दीपज्योती लावावी. आपल्या मुलांना तुम्ही कुठलंही शिक्षण द्या, सेमी इंग्लिशचं द्या, इंग्लिश मिडियमचं द्या, त्याला डॉक्टर करा, इंजिनियर करा, पण आज अध्यात्माचे संस्कार होणार गरजेचे आहे. आजच्या विज्ञानाला अध्यात्म, तुम्ही देव दाखवा म्हणाला तर मी 1 मिनिटात तुम्हाला देव दाखवू शकतो, 1 मिनिटामध्ये. आ म्हणजे आई म्हणतो, आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, आत्म्याचं स्वरूप आहे तीच आई. पुढे या ठिकाणी म्हटलेलं आहे ते देव दाखवा. जगातला कुठला डॉक्टर असा आहे तो तुम्हाला जीव दाखवू शकतो? मग जीव नाही का? जीव आहे, पण वाईट विचाराची साय तुमच्या आमच्या मनामध्ये आल्यामुळे आम्हाला ते जीव सुद्धा भेटत. तसं चैतन्य रूपी हे अस्तित्व आहे, देव नावाचं चैतन्य रूपी अस्तित्व आहे, फक्त तो वाईट विचार तुमच्या आमच्या मेंदवामध्ये मनामध्ये गुंतलेला असल्यामुळे आपल्याला ईश्वर भेटत नाही. समोर बल्ब आहे, बल्ब काढा, त्या होल्डर मध्ये बोट घाला, स्विच ऑन करा, काय होईल? झटका बसला. दिसला का? नाही, झटका बसला. तसा जीव आहे आपल्यामध्ये, पण तो आपल्याला भेटत नाही. आणि म्हणून या ओवीच्या अनुषंगाने जात असताना हे गीताशास्त्र, तत्वज्ञान किंवा आमचं ज्ञानेश्वर माऊलींनी जो ग्रंथराज, सगळ्या ग्रंथांचा राज्य ज्ञानेश्वरी भगवद्गीता, त्याच्यामधलं तत्वज्ञान कुणाला सांगावं? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते आम्ही कुणालाही सांगायचं का? नाही.
ऐकणाऱ्याला सांगावं, अंमलात आणणाऱ्याला सांगावं, आत्मसात करणाऱ्याला सांगावं, जो गरजू आहे त्याला सांगावं. एक दृष्टांत देतो. एका राजाकडे एकदा राजधानी प्रधानाला त्या राजदरबारामध्ये जायला थोडासा उशीर झाला. राजाने विचारले, राजदरबार पूर्ण भरलेला आहे आणि तू तर वेळाने येतोयस, काय भानगड, का उशीर झाला? प्रधानानं खरं कारण सांगितलं, कारण तो राजाचा प्रमुख सेवक असतो. बायकोचं थोडं काम होतं त्यामुळे मला यायला उशीर झाला. राजा प्रधानाला म्हणाला, आपल्याला राज्य चालवायचं आहे, राजधानीचा कारभार बघायचा आहे, तू माझ्या सर्व सैनिकांचा प्रधान आहे आणि तू जर बायकोचं ऐकून जर या राजदरबाराचा कारभार सांभाळत असेल तर ते चुकीचं आहे, तुला पदावर राहता येणार नाही. प्रधान राजाला म्हणाला, महाराज तसं नाही, आपल्या राजधानीमध्ये बहुतांश लोक ही बायकोचं ऐकणारीच आहे, मी एकटाच नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा. राजाला हे पटलं नाही. मग प्रधान म्हणाला, तुम्ही राजदरबार बोलवा आणि विचारा की बायकोचे किती जण ऐकतात. तसं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी राजधानीमध्ये सगळीकडे दौंडी गेली. सगळी जनता त्या राजधानीतली दुसऱ्या दिवशी त्या दरबारामध्ये आली आणि राजानं फरमान सोडलं की बायकोचं ऐकणाऱ्याची एक रांग उभा करा आणि बायकोचं न ऐकणाऱ्याची एक रांग उभा करा. बायकोच्या ऐकणाऱ्यांची भली मोठी रांग उभी आणि न ऐकणाऱ्यांच्या रांगेमध्ये एकटंच होतं. मग राजा त्या सिंहासनावरून खाली उतरला. सुवर्ण मुद्रानं भरलेलं ताट होतं. राजा त्याच्याजवळ केला, त्याला नमस्कार केला, त्याला मानाचे त्यावेळी उंची वस्त्र दिली, त्याच्या पाया पडला डोकं टेकून. राजा, तू माझ्या राजधानीत एकमेव असा निघालास की तू बायकोचं ऐकत नाहीस आणि म्हणून तुला मी 5 गावं, हे सुवर्ण मुद्राचं ताट, ही उंची वस्त्र तुला दान देतोय आणि तुझं दर्शन घेतोय. आणि राजाने त्यावेळी सुवर्ण मुद्रा त्याच्याकडे दिला, त्यावेळी त्या मनुष्याच्या डोळ्यामधनं घळघळा अश्रू व्हायला. मग राजा म्हणाला, मी तुझा सन्मान करतोय आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? त्यावेळी तो मनुष्य त्या राजाला म्हणाला, महाराज ते तसं नाही आहे, मी ज्यावेळी घरातून निघत होतो त्यावेळी माझी बायको मला म्हणाली, लय गर्दीत घुसू नका. मग असा ऐकणारा जर झाला म्हणजे या कीर्तन सेवेला किंवा प्रवचन सेवेला येत असताना असा ऐकणारा श्रोता झाला तर त्याला आपण गीताशास्त्र सांगावं का? त्याला हे तत्वज्ञान सांगावं का? तर हे तत्वज्ञान, हे गीताशास्त्र तो आत्मसात करणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही या प्रवचनाच्या माध्यमातून जर तुम्ही हरी ओळखला आणि तो तुमच्या हृदयामध्ये साठवला, नर नारी जरी दुराचार त्यांच्या मनामध्ये असला, वाईट विचार जरी असले, ते समूळ बाजूला ठेवून जरी केलं तर निश्चितपणानं तुम्हाला पवित्राचं सुख त्या हरी साठवल्यामुळे निश्चितपणानं प्राप्त होणार आहे. पुढं काय म्हणतात नाथ महाराज, पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरिमुखे गाय निश्चिने. बघा, ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये नामस्मरणाला फार महत्व आहे. आपण कितीही पाप करत असतो, आपल्या हातून काही पाप घडत असतील, आपल्या हातून काही वाईट विचार, वाईट कृत्य घडत असतील. अगदी वरती सुद्धाचं दर्शन घेताना मी म्हटलं की तुमच्यासारखे काही भक्त या पृथ्वी तलावर, त्यांची संख्या 30% असेल, 20% असेल, 40% असेल, की भगवंताच्या सेवेत आहेत म्हणून हे विश्व तरले. सगळी जनता काय नाही, हे विश्व तरले. काही जण त्या सेवेत आहेत, भक्ती मार्गात आहेत. आणि आजच्या विज्ञानाला सुद्धा अध्यात्माची नितांत द्या. आज तुम्हाला इथून कोल्हापूरला जायचं झालं तर तुम्ही 40 मिनिटात पोहोचू शकता, 1 तासात जाऊ शकता. पूर्वीच्या कालावधीत जर तुम्हाला जावं लागत असेल कोल्हापूर, तर पायी चालत जात होता, 6-6 तास जात होता पायी चालत जायला. आता तुम्ही 40 मिनिटात पोहोचू शकता. पण जीवाची गॅरंटी किती? जीवाची गॅरंटी नाही. तिथं अध्यात्म लागतं. विज्ञानाला या ठिकाणी अध्यात्म लागतं, म्हणून अध्यात्माची गरज आहे. आणि म्हणून पुढे बोलत असताना, पवित्र ते कुळ धन्य त्याची माया, हरिमुखे माय नित्य नेमी. म्हणजे काय, आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल, जे पृथ्वी तलावर पापाचा डोंगर उभा राहिलाय तो जर आपल्याला दूर करायचा असेल
तर नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. प्रपंच आणि परमार्थ हा दोन बाजू आहेत. प्रपंच करत सुद्धा आपल्याला परमार्थ साध्य करता येतो, येत नाही असा नाही, करता येतो. पण तो मनातनं, हृदयातनं, समाज भावनेच्या कार्यातून तो प्रकट झाला पाहिजे. आणि अशा वेळी आपल्याला ईश्वर निश्चितपणाने भेटला जाणार आहे. पण आपलं होतंय काय, आपण मुलांच्यावर आपल्या संस्कार करत असताना आपण म्हणतो जग हे पैशाच्या पाठीमागं लागलेलं आहे. पण माझं अगदी ही आमची भगवद्गीता ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते आपल्याला, त्याच्यामध्ये वर्णन आहे. पैशाला मार्ग एकच असतो बरं का, पैशाला वाट एकच असते. ज्या मार्गानं धन प्राप्त होतं ते त्याच मार्गानं निघून जातं आहे. ज्ञानेश्वरी मौलींनी सांगितलेलं आहे. तुम्ही चांगल्या मार्गाने धन कमावलं तर ते चांगल्या मार्गालाच उपयोग येणार आहे. तुम्ही वाईट मार्गाने धन कमावलं, किती इष्टेड असू दे, तर ते वाईट मार्गाने जाणार. पण तुम्ही मला उलटा प्रश्न निश्चितपणानं करा. आज अंबानी सारखं माणसं असतील, दाऊद सारखी माणसं असतील. मध्ये तेलगीचा घोटाळा बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही लहान असताना झाला. आपल्या गावामध्ये काही असतील, त्यांनी वाईट मार्गाने धन कमवलं असेल कदाचित, मग त्यांचं का वाईट झालं नाही हा थोडासा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. म्हणजे त्यांच्या घरी वाईट का झालं नाही. चांगल्या मार्गाने तुम्ही धन कमवलं तर ते चांगल्या मार्गाने निघून जाणार आहे. वाईट मार्गाने कमवलं तर ते वाईट मार्गाने निघून जातं. म्हणजे काय, एक तर त्याच्या शेतामध्ये असेल, त्याच्या घरामध्ये असेल, ते 10 वर्ष नसेल, 5 वर्ष नसेल, आग लागेल, दरोडा पडेल, चोरीच्या रूपाने ते धन निघून जाईल, घरामध्ये कोणतरी पेशंट निर्माण होतील, त्या मार्गे ते धन निघून जाईल. कुठल्या कसल्या मार्गाने, म्हणजे वाईट उद्देशानं कमावलेलं धन हे वाईट उद्देशानं निघून जाते. पण ते 10, 15, 20, 25 वर्ष असं टिकून जातं, त्यानंतर जातं असं आपल्याला दिसतं. हे असं का घडतं, ज्यांनी वाईट मार्गाने धन प्राप्त केलं ती लोक आपल्याला उच्च स्तरावर किंवा मोठी दिसतात. आणि ज्यांनी चांगल्या मार्गाने, ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे, ज्यांनी चांगलं कार्य करून धन प्राप्त केलेलं आहे, त्यांचं चांगल्या मार्गाने जातं. पण काळ्या मार्गाने मिळवलेला काळा पैसा असताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आपण त्या कुटुंबाची वाताहत झालेली आपल्याला दिसत नाही. याला कारण बघा, एकदा एका गावातलं एक कुटुंब अख्खं कुटुंब शेजारच्या गावामध्ये यात्रेला गेलेलं होतं. जंगलात असा रस्ता होता. 10 जण माणसं, त्याच्यामध्ये आजी, आजोबा, आई, वडील आणि त्यांची मुलं होती. जुन्या काळामध्ये पायी चालत जंगलवाटेनं यात्रा साजरा करण्यासाठी आपण जात होतो. आम्ही सुद्धा लहानपणी घोडेश्वरला, आदमापूरला चालत जात होतो. आणि अख्खं कुटुंब, ते आजी आजोबा शेजारच्या गावामध्ये यात्रेला गेली होती. दिवसभर यात्रा फिरली, मुलांनी मौज मजा केली आणि संध्याकाळी गावाकडे परतीच्या मार्गाला हे कुटुंब लागले. आता यात्रेच्या गावाहून स्वतःच्या गावाकडे येत असताना मध्ये 4-5 मैल अंतराचं घनदाट जंगल होतं. आणि त्या जंगलामधून ह्या 10 जणांचं कुटुंब येत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री जसा पाऊस पडला तशी जोरदार पावसाला सुरुवात झाली. आता पूर्वीचा पाऊस तुम्ही लहान असताना अनुभवलेला, मी लहान असताना अनुभवलेला आणि आताचा पाऊस याच्यामध्ये थोडासा फरक आहे. विजांचा गडगडाट व्हायचा, विजा चमकायच्या, सोसायटीचा वारा सुटायचा आणि अशामध्ये 10 जणांचं कुटुंब जंगलामध्ये होतं. आणि मग मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या कुटुंबातला प्रमुख असणारा आजोबा, त्याला वाटलं की एका वडाच्या झाडाखाली आपण सर्वजण सुरक्षेसाठी थांबूया. आणि मग 10 जणांचं अख्खं कुटुंब त्या वडाच्या झाडाखाली थांबलं. पाऊस चालू होता, विजा कडकडत होत्या, पण त्याच्यामध्ये काय घडत होतं, एक वीज गडगडाट गडगडाट करत त्या वडाच्या झाडावर यायची आणि तिथून मागं परतून जायची. असं 7-8 वेळा झालं. वीज गडगडाट करत वडाच्या झाडापर्यंत पोहोचायची आणि तिथनं मागं निघून जायची. कुटुंब गांगारलेलं होतं. त्या आजोबाच्या मनामध्ये प्रश्न आला की ज्या अर्थी मगापासून 7 ते 8 वेळा ही वीज या वडाच्या झाडापर्यंत आली, इथून मागं परतली, म्हणजे आपल्यापैकी कुणाचं तरी मरण जवळ आलेलं आहे. आणि त्या एकाच्या मृत्यूमुळे आपल्या अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू व्हायला नको म्हणून आजोबानं मग आयडिया सुचली
त्यानं सगळ्या कुटुंबाला सांगितलं की आपल्या 10 जणांपैकी कुणाला तरी मरण जवळ आलेलं आहे, म्हणून वीज इथपर्यंत येते, ती जर या वडाच्या झाडावर पडली तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्याच्यापैकी आपण असं करूया, समोर एक लिंबाचं झाड आहे, एकेकानं वडाच्या झाडापासून निघायचं, लिंबाच्या झाडापर्यंत चालत जायचं, तिथनं परत वडाच्या झाडाकडे यायचं, ज्याचं मरण आलेलं असेल त्याच्या अंगावर वीज पडेल. आणि मग तसा निर्णय झाला. आजोबानं सगळ्यांना सांगितल्याबरोबर पहिल्यांदा आजोबा वडाच्या झाडापासून निघाले, लिंबाच्या झाडाकडे गेले, उभ्या पावसामध्ये चालू होतं, तिथून परत आले, वीज पडली. आजोबांनी स्वतःच्या बायकोला जायला सांगितलं, बायको परत वडाच्या झाडापासून लिंबाच्या झाडापर्यंत चालत गेली, लिंबाच्या झाडाकडनं परत वडाकडे आली, वीज आली नाही, वीज पडली. स्वतःच्या लेकाला सांगितलं, सुनेला सांगितलं, प्रत्येक जण एक 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 करत अशी 9 व्यक्ती त्या वडाच्या झाडापासून लिंबाच्या झाडापर्यंत चालत गेल्या, परत आल्या, कोणी वीज आली नाही, ती पडलेली. राहिली 10वी व्यक्ती, 6 वर्षाची मुलगी. आता मरण कुणाचं? आणि मग ती मुलगी रडायला लागली की 9 जण वडाच्या झाडापासून निघून लिंबाच्या झाडापर्यंत गेले, परत तिकडं चालत आले, पण वीज आली नाही, यांचा मृत्यू झाला नाही, म्हणजे माझा मृत्यू निश्चित आहे. आणि म्हणून ती मुलगी त्या वडाच्या झाडापासून आपल्या बापाला मिठी मारून घट्ट उभी राहिली. ती बाहेर जायला तयार होणार, त्यावेळी आजोबानं रट्ट्याला धरलं आणि तिला पावसामध्ये ढकलून दिलं. मुलगी गडगडा लोळायला लागली, रडायला लागली, पण आजोबांचा आदेश, वडिलांचा आदेश, आईचा आदेश, त्यांच्या शिव्या, आणि मग रडत रडत मुलगी त्या लिंबाच्या झाडाकडे चालत जायला लागली. मुलगी लिंबाच्या झाडापर्यंत जाऊन पोहोचली, तेवढ्यात वीज कडकडाट करत आली आणि त्या वडाच्या झाडावर पडली आणि 9 जणांना घेऊन गेली. ज्याला म्हणायचं आश्रित भाग्य. हे आश्रित भाग्य जोपर्यंत त्या कुटुंबात होतं तोपर्यंत मरण येत. ती मुलगी आश्रित भाग्य होत. तसं ज्याला वाईट मार्गाने धन कमवलं, त्याच्या घरामध्ये जोपर्यंत आश्रित भाग्य आहे तोपर्यंत त्या घराचा नायनाट होत नाही. आणि ज्यावेळी त्या घरातलं आश्रित भाग्य बाहेर निघून जाईल त्यावेळी त्या घराच्या वाताहतीला सुरुवात होते. असू दे, आपण विषयाकडे जाऊया. पवित्र ते कुळ धन्य त्याची माझ्या हरिमुख माझे चित्त निषेध. म्हणजे आईनं मुलांच्यावर संस्कार कुठले केले पाहिजे. मी धनाकडे का वळलो? आज माणूस पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. आपल्याकडे पैसा जास्त असेल तर आपण श्रीमंत किंवा उच्च वर्गात आहोत असं समजलं जातं. पण आपला मुलगा, आपली लेक हीच खरी संपत्ती. काय कमवायचं असेल ती लेकासाठी कमवा, तिच्या संस्कारावर, तिच्या शिक्षणासाठी. तुम्ही माफ करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा, सगळं करा, पण त्याला ज्ञानेश्वरीचे संस्कार, आचार, विचार हे सुद्धा शिकवा. ही मुलं कधीही गुन्हेगार बनणार नाही, कुठल्याही भ्रष्ट मार्गाने धन कमवणार नाही. ते आज गरजेचं आहे. आपल्याला हरिपाठातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हेच सामाजिक प्रबोधन गेली 300-400 वर्ष या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून व्यासपीठावर झाले. आणि मग आम्ही पारंपरिक कीर्तन प्रवचनापेक्षा जे नवयुवक या क्षेत्रात आले ते सामाजिक प्रबोधन, आत्ताच्या समाजाचा ताळमेळ ज्ञानोबा माऊलींच्या, तुकोबा यांच्या त्या गाथेकडे नेण्याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला छोटासा हरिपाठ असून दे, ज्ञानेश्वरीचे श्लोक असून दे, त्याच्यातले असणारे आचार, विचार आणि संस्कार जर त्याच्या मनावर तुम्ही लहानपणापासून बिंबवले, जर त्याच्या साधं उदाहरण आहे, आपण नदी काठाला मोटर पंप बसवतो. आता मोटरचे स्विच ऑन केला, पंप चालू केला तर ते पाणी फेकत नाही. त्याच्यासाठी नळा आपल्याला परत पाण्याला भरावं लागतं. म्हणजे ते पाणी त्या पाण्याशी मिळालं तर पाणी मग फेकतो. मुद्दा लक्षात घ्या. तसं अध्यात्माचा संस्कार तुमच्या मुलाला मिळाले तर त्याच्या अंतर्गत असणारे अर्जुनाकडे जे गुण होते त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने ते गुण परत सारले, दिले. आणि म्हणून मग अर्जुन युद्धाला तयार झाला, त्याच्यात विजय प्राप्त झाला. लक्षात घ्या. जे पाणी, नदीच्या पाण्याला नदीचंच पाणी मिळाल्यानंतर त्याला उपसा चालू केला. तसं तुम्ही लहानपणापासून हे अध्यात्माचे संस्कार त्याच्यामध्ये जर मिक्स केले तर निश्चितपणानं तो पुढं संसारामध्ये असेल, त्याच्या प्रगतीमध्ये असेल, निश्चितपणानं तो पुढं नावाजला जाणार आहे. म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात, काम क्रोध लोभ जयाची अंगी नाही अधिकारी ऐसा येते. ज्याच्याकडं राग असेल, काम क्रोध लोभ जयाची अंगी. आता लोभाविषयी धनाचा विषय आपण मांडला, आता रागाचा हा विषय आहे. मगाशी मुद्दा मांडला की आपल्या घरी येणारा पती
हा कसा असावा, म्हणजे लिजिंग कळत येणारा असावा का पायात पाय अडकळत येणारा असावा, हा मुद्दा आहे. पती हा जो परमेश्वर हा मांडत असताना पतिव्रता नारी कुणाला म्हणायचं? जी रोज नवऱ्याची सेवा करते, जी भल्या पाठी उठल्याबरोबर आपल्या पतीच्या पायाचे दर्शन घेते, तिला पतिव्रता म्हणायचं का? वादाचा मुद्दा. पतिव्रता कुणाला म्हणायचं? बरं, आपण सुगरण कुणाला म्हणतो? चांगलं जेवण चांगलं जेवण करणं. सगळ्यांचं म्हणणं तसं आहे सुगरण. बर, महिलेचं किंवा स्त्रीचं सौंदर्य कशात असतं? आणि सगळं त्यांनी सांगितलंय, ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. आपण ते खोलापर्यंत शिरत नाही. महिलांना साडीला पदर असतो. किती महिला आधुनिक काळातल्या त्या पदराचा उपयोग करतात. साडीला पदर का असतो? दुहीवर. बर, महिलेचं सौंदर्य कशात असतं सांग? महिलेकडे असणारी सुंदरता कशात असते? महिला जास्त आहेत म्हणून विचारवलं की तिकडे विचार. ज्ञानोबारावरती एका ओवी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की महिलेचं सौंदर्य जे असतं ते तिच्या केसामध्ये असतं, आणि तिचं ते सौंदर्य तिच्या पतीशिवाय तिच्या नवऱ्याशिवाय कोणीही बघता कामा नये, कुणालाही दिसू नये म्हणून पदर असतो. ही आपली संस्कृती आहे, ही ज्ञानोबारायाचे संस्कार आहेत. आणि पदर त्यासाठी असतो की माझं सौंदर्य माझ्या पतीशिवाय कुणालाही मी दाखवता कामा नये, कुणाला दिसता कामा नये. पण आपण तो पदर घेत नाही किंवा त्याचा योग्य उपयोग करत नाही. दुसरा मुद्दा सुगरण. सुगरण कोणाला म्हणायचं? कमीत कमी उपलब्ध साहित्यात जी चांगलं जेवण बनवते ती सुगरण. जेवण सगळीच बनवतात, साहित्य दिलं कुणी चांगलं बनवतं, पण उपलब्ध असणाऱ्या साहित्यात जे चांगलं बनवते ती सुगरण. म्हणजे तुम्हाला हे आचार विचार ज्ञानोबारायाच्या या भगवद्गीतेतून असेल, तुकोबारायाच्या गाथ्यातून असेल किंवा अन्य मार्गाने असेल, त्या कमीत कमी प्राप्त होणाऱ्या ज्ञानातून तुम्ही चांगला प्रपंच आणि परमार्थ करणार आहे ती सुगरण. सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला काम, क्रोध, लोभ हे जर नसतील, त्या वाईट विचाराच्या साईमध्ये नसतील, तर निश्चितपणानं तुम्हाला भगवंत प्राप्त होणार आहे. शेवटी म्हणतात वैष्णवाचे गुह्य काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला. म्हणजे नामस्मरणाचा जप या ठिकाणी करत असताना, आजच्या सेवेसाठी शेवटी सांगत असताना बघा, इतकी वर्षे आपण हे जीवन समर्पित करतो भगवंताच्या सेवेसाठी, पण आपल्याला देव भेटत नाही. काही जण महिन्याची वारी करतात, 15 एकादशीचा उपवास धरतात, काही संकष्टीचा उपवास देतात, श्रावण महिन्यामध्ये आता सोमवारचा उपवास धरतात, पण आपल्याला देव भेटत नाही. हे असं का होतं? सांगितल्याप्रमाणे वाईट विचाराची साय असल्यामुळे आपल्याला भगवंत भेटत नाही. तिथं काम, क्रोध, लोभ, हव्यात, धन असेल, या गोष्टी टाळून जर आपण समाजकारण निश्चितपणाने केलं, ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातले, त्याने जन्माला घालत असताना ज्यांना 100 ग्रॅम मेंदू, त्यांना 200 ग्रॅम मेंदू, त्यांना 1 किलो मेंदू अशी वाटणी केलेली, त्या भगवंतानं, त्या विधात्यानं सगळ्यांना देताना बुद्धिमत्ता समान दिलेली आहे. पण त्या बुद्धिमत्तेचा विकास आणि त्याची वाढ ही कशावर अवलंबून असते? आपल्या सभोवताली असणारं वातावरण, आपल्याला उपलब्ध होणाऱ्या सुविधा, याच्यावर त्या बुद्धीचा वाढ आणि विकास अवलंबून असतो. समजा तुम्हा सगळ्यांची अगदी मी इथून या मंदिरापासून त्या गेटपर्यंत जर धावायची शर्यत लावली, पळण्याची शर्यत लावली, काय होईल? जो सकाळी लवकर उठतो, जो व्यायाम करतो, ज्याचे पाय लांब आहेत, तो काय म्हणेल? आय एम विनर, मी जिंकणार, मी पहिला आहे. दुसरा आहे, त्याला दम लवकर लागत नाही, पट्टीचा पोहणारा आहे, एका सुरात धावतोय, तो काय म्हणणार? आय एम सेकंड, माझा दुसरा. तिसरी व्यक्ती असेल, सकाळी 9-10 उठत असेल, भनीनं आणलेला मग डायरेक्ट हातून चहाचा कप घेत असेल, एका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातामध्ये पेपर वाचत बसत असेल, तो काय म्हणणार? काय पळते ती पळून जात, आय एम लास्ट. तो काही दिवसमध्ये राहणार नाही. बरं, तुम्ही धावत इथून त्या गेटपर्यंत धावत गेला, 100-200 मीटर अंतरावर धावत गेला,
तिथून परत इथे यायचंय आणि इथं आल्यानंतर नंबर आपल्याला धरायचे. सगळे धावत तिथपर्यंत गेले, तिथून परताला आले. एवढ्याच वेळेत तुमच्या पाठीमागे एखादा वाघ लागला, नंबर बदलतील का हाय ते काय होईल महाराज? नंबर बदलते. का? कारण आपलं ध्येय आहे त्या वाघापासून मला माझा जीव. तसं तुमच्या आयुष्यामध्ये जर ध्येय असेल, मला माझ्या मुलाला मोठं करायचं आहे, मला माझ्या मुलाला परमेश्वराची प्राप्ती करून द्यायची, हे ध्येय असेल, आज तुमच्याकडे किती उपलब्ध कमी साहित्य असू दे, हे ध्येय जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला निश्चितपणाने भगवंताची प्राप्ती होणार. आणि याच्यासाठी मी शेवटी एवढंच सांगेन, त्या विठुरायाला, गुरु दत्तात्रयाला मी एवढंच मागणं मानेन, हे जगन्माते तुला माझी एवढीच विनवणी आहे, तू इथं जमलेला पुरुषांना पुरुषच कर, स्त्रियांना स्त्रीच कर, पण हा देशाचा कारभार असेल, तुमच्या कुटुंबाचा कारभार असेल, व्यवस्थितरित्या प्राप्त होण्यासाठी, मुलामुलांना सुख प्राप्त होण्यासाठी तू या दोघांना या विश्वात, या आयुष्यात माणूस म्हणूनच जगव, माणूस म्हणूनच जगव, माणूस म्हणूनच जगव. बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव. आता विश्वास मुखे देवे, येणे भाग्येतले तोषावे, तोषोनी मत द्यावे कसाय जाणे, जे फळांचे व्यंकटी सांगो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जवांचे, विरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात, वर्षत सकळ मंडळी ईश्वर विश्रांची मांदी आली, अनवर्त भूमंडळी भेट तुया होता, चला कल्पतरुचे आळव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अनुभव पियुषांचे, चंद्रकन्या लांछन मातंगले तापहीन, हे सर्वाणी सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी, भजिरवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृष्टादृष्टे होवावे, एक मने श्री विशेष राहो, आहो विलदान फसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखियादा, येणे वरे ज्ञानदेव सुखियादा, येणे वरे ज्ञानदेव सुखियादा. प्राध्यापक सुभाष संतराम पाटील, माझं गाव कोरणी. जुन्या काळातलं तुमच्या गावातले मित्र मकरंद मारुती रानमाळे, शाहिरांचा मुलगा, पुण्याला आहे. पुण्याला पण मी त्याच्याकडे 2 वेळा, म्हणजे अजून आपण मैत्री आहे तेवढी जिवलग दोस्त. आणि इथं असणारा मानसिंग पाटील मुन्ना, लाडानं मी पण मुन्ना म्हणत होतो, तो पण मित्र आहे. प्रवचन कीर्तन हे 2019 नंतर त्यांनी गेल्या वर्षी नवोदित कीर्तनकारामध्ये देवाच्या आळंदीलामध्ये महाराजांना माहीत आहे, मला पहिला क्रमांक बसला होता ते जेवणे महाराजांच्याकडं. पण अजून कीर्तनाची तेवढी तयारी म्हणजे नाही आहे. पण प्रवचनाचे कार्यक्रम 150-200 झाले. पण याच्यापेक्षा मकरंद किंवा मानसिक ज्यावेळी वर्गात होते, मी दूधसागर महाविद्यालय बिद्रीला BSc BEd MSc गणित हा विषय आहे, म्हणजे सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमात ना. पण BSc फर्स्टपासून 3rd पर्यंत 3 वर्षामध्ये दूधसागर महाविद्यालयाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या राज्यस्तरीय 250 भाषण स्पर्धांचं विजेता आहे. आता जे नितीन बाणवडे, सुषमा अंधारे ही माझी विद्यार्थी, मी त्यांना परीक्षक म्हणून बसतो. अजूनही मला ते गुरुजी म्हणतात. म्हणजे मी हक्कानं बोलवलं तरी व्याख्यानाला वगैरे आता आहेत लाईव्ह. सुषमा अंधारे पण आहेत माझ्यासोबत, नितीन पण आहे. म्हणजे त्यांना काय गाईडलाईन करणं वगैरे, त्यांचं परीक्षण समीक्षण, माझी त्यावेळेच्या भाषणामधली मुद्दे, वाक्यांची रचना, दिलेली उदाहरणं, याचा सगळा अभ्यास करून नितीन घडला. त्याच्यामागे त्याचा परिश्रम फार मोठा आहे. सुषमा अंधारे माझ्याकडे 4-5 अगदी परवा निडोरी लावली होती तर भेट घेऊन गेली. रोज असते तिचे कार्यक्रम वगैरे सगळे पाठवते. त्याचं क्षेत्र वेगळं होतं, तो इतिहास वेगळा आहे, पण संघर्षमय जीवनात परत ती पुढे गेली. आणि आमचं भाग्य म्हणतो की आता मी तुमच्यासमोर बसलोय
पण मेसेज झाला, म्हणजे मला आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे ते पण सांगतो. शासकीय सेवा करायची लहानपणापासून माझी जिद्द होती, अगदी जिल्हाधिकाऱ्याकडून तेवढी कॅपॅसिटी पण माझी होती. आणि माझे पप्पा साहेबांच्या सोबतच कागल एस.टी. आगारला कंडक्टर होते. आणि ज्यावेळी शिक्षण घ्यायचं त्याच कालावधीत मकऱ्यांना किंवा मानसिंगला पण मिळते की पप्पा अचानक एक्सपायर झाले. आणि मग माझं शिक्षण थांबलं. आणि तेव्हापासून 10 कुटुंबांचं कुटुंब प्रमुख म्हणून सन 2001 पासून आज 24 वर्ष झाली कुटुंब सांभाळतो. एज्युकेशन थांबल्यामुळं मी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोस्टपर्यंत गेलो नाही, पण महाराष्ट्र शासनाचा पाठलाग करून वयाच्या 46व्या वर्षी मी सवलत घेतो मला एज्युकेशन फील्डमध्ये. आणि आता मला मेसेज आला की आज ती यादी लागते, जाहीर होते म्हणजे शासनाकडनं. त्याच्यासाठी बरेचसे आंदोलन संघर्ष. 2017ला एक्झाम पास आहे, 2022ला पास आहे. 2,16,000 कॅन्डिडेटमध्ये राज्यात 942 आहे, 21,000 जागा आहेत. पण ते शासनाचं असंच मराठा आरक्षण, ते बिंदू नामावली अशा घोळात ते आंदोलनाच्या माध्यमातून आज रात्री उशिरा, रात्री 12ला यादी जाहीर होईल. बघू पांडुरंगाच्या कृपेने त्या शेळी असेल. नाहीतर आहे कार्य. आता प्राध्यापक म्हणून मी आहे वन्हाळी ITIला गेली 15 वर्षे, तिथं उपाचार्य म्हणून काम करतो. बेदरी कॉलेज सोडून मला 20 वर्ष झाली. पण अख्खा स्टाफ आजही मानानं ओळखतोय, अख्खा स्टाफ मला ओळखते. त्यामुळे तुमच्या भागामध्ये बराचसा संबंध आहे. म्हणजे या कॉलेजला इथल्या स्पर्धाही त्या काळात मी जिंकलेले आहेत. त्यावेळी सर वगैरे होते इकडचे, मला आठवत नाही. पण इथल्या शाळेतली मुलं माझ्या इकडे स्पर्धेला येतात, त्यांना परीक्षेत लावलं, ते विजेते बनतात. म्हणजे सामाजिक काम तुम्हा सर्वांच्या पुण्याईनं चालू आहे. मोठा आहे आणि भयान मोठा आहे. त्याच्याबद्दल काय माहिती असेल. आमच्या